हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत मनसैनिकांनी आणि नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. परदेशातून आल्यावर स्वतः बोलणार, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता सडकून टीका. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं विधान. शरद पवार संस्थाध्यक्ष तर ट्रस्टी म्हणून आपल्याला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, त्यापेक्षा देशाच्या जनतेत जाऊन विश्वास जिंकायला हवा. फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं. सोलापुरातल्या शिवमेळाव्याच्या जाहिरातीतनं तानाजी सावंतांचा फोटो गायब. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांकडनं मेळाव्याचं आयोजन तर फोटो वगळल्यामुळे सावंत बंधूंमध्ये फुटीच्या चर्चांना उधाण. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. हल्ल्याची तत्कालीन सरकारसह सर्वांना कल्पना होती. माधव भंडारी यांचं खळबळजनक विधान. विक्रम भावेंनी लिहिलेल्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन. दाभोलकर हत्येप्रकरणी जामिनावर सुटलेल्या भावेंच्या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मुंबईमध्ये सुनावणी. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर होणाऱ्या सुनावणीसाठी भिसे कुटुंब मुंबईमध्ये दाखल, तर डॉक्टर सुश्रुत घैसासही राहणार उपस्थित. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर इतर दोघांना 7 वर्षांची शिक्षा. रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू. कोल्हापूरच्या बेंडाई धनगरवाड्यातली घटना, तर अमरावती जिल्हा रुग्णालयात हातात सलाईन धरून रुग्णाला नेण्याची वेळ. पोप फ्रान्सिस यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 88व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास.